ठाणे शहरातील अतिशय गजबजलेल्या नितीन कंपनी चौकातील सिग्नल यंत्रणा गर्दीच्या वेळेव्यतिरिक्त म्हणजे सकाळी आणि सायंकाळ वगळता इतर वेळेत कायमस्वरूपी कार्यान्वित करण्यात आली आहे। या सिग्नल यंत्रणेमुळे दिवसा बेशिस्त पद्धतीने होणाऱ्या वाहतुकीला आळा बसला असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या चौकातील सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जात होती, परंतु त्याबाबत निर्णय होत नसल्यानं काही दिवसात ही यंत्रणा बंद करावी लागत होती। ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील 3 हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शन हे 3 चौक महत्त्वाचे आहेत। यातील 3 हात नाका आणि कॅडबरी जंक्शन येथील चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे। नितीन कंपनी चौकाला महामार्गासह एकूण 4 रस्ते या मार्गाला जोडले जातात, परंतु हे रस्ते अरुंद असल्यामुळे रात्री आणि सकाळच्या वेळेत या मार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी होते। अनेक पादचारी येथून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात। महापालिकेने येथील चौकात सिग्नल बसवलाय, मात्र हा सिग्नल सुरू नसल्यामुळे चौकातील वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि वाहतूक सहाय्यक चौकात उभे असतात। मागील अनेक वर्षांपासून येथे प्रायोगिक तत्त्वावर आठवडाभर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात येत होती। सिग्नल सुरू केल्यास रात्रीच्या वेळेत वाहतुकीची कोंडी वाढत होती, त्यामुळे अनेकदा हे प्रायोगिक प्रयत्न अयशस्वी ठरत होते। काही दिवसांपूर्वी वाहतूक नियंत्रण शाखेचे उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी या चौकात पाहणी केली आहे, तसंच सिग्नल यंत्रणाच्या वेळा ठरवून दिल्यात। त्यानुसार सुमारे आठवडाभरापासून या चौकात सकाळी 11 ते सायंकाळी 4 किंवा 5 या वेळेत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे। सायंकाळी वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर पुन्हा सिग्नल यंत्रणा बंद केली जाते। तसंच रात्री 9 नंतर वाहनांची वर्दळ कमी झाल्यास सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरू केली जाते। सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यानं दुपारी चौकात बेशिस्त वाहन चालकांना चाप बसला असल्याचं वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं ठाण्यातील स्मारक गेल्या अनेक वर्षांपासून रखडले। पालिका प्रशासनाकडून स्मारक उभारणीसाठी निधी देखील मंजूर झालाय, मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत काँग्रेसनं पालिका मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनासमोर झोपून आंदोलन केलं। ठाणे महापालिका हद्दीत राजीव गांधी यांचं स्मारक व्हावं यासाठी काँग्रेस पक्षाकडून सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे। या स्मारकासाठी काँग्रेस पक्षानं अनेक वेळेला पालिका सभागृहात आवाज देखील उठवला, त्यानंतर यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आलाय। मात्र प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी हे आंदोलन केलं। शहर रचना विभागाचे सहाय्यक संचालक सतीश उगिले यांच्या दालनात जाऊन चव्हाण यांनी जाब विचारला। तसंच 10 वर्षांपासून अधिक काळ एकाच जागेवर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या पाहिजेत। शहराचा विकास न करता फक्त शहराला FSI वाटत बसण्याचं काम शहर विकास विभाग करत असून फक्त भ्रष्टाचार बोकाळला असल्याची प्रतिक्रिया विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे। कुठल्या तरी दबावाखाली असतील किंवा काय माहिती नाही, अधिकारी सार्वजनिक हिताची कामं असतील तर ती टोलवाटोलवी करतात। बांधकाम खात्याचा अधिकारी म्हणणार शहर विकासच्या अभिप्रायाला पाठवलंय, शहर विभागाचा अधिकारी म्हणणार या ठिकाणी की आम्ही विधी सल्लागारांकडे पाठवलं अमुक करून। मात्र बिल्डर लोकांची कामं असतील, त्याच्यावर नाल्यावर स्लॅब टाकायचा असेल, बिल्डरचा नाला वळवायचा असेल, बिल्डरसाठी रस्ता वळवायचा असेल, तातडीने प्रस्तावित करतात। ह्या ठिकाणी तुम्ही बघाल या रेमंडमध्ये आता बट्ट्या बोळ लावला या लोकांनी, त्या गौतम सिंघानेच्या त्या 200 एकरमध्ये। तशाच प्रकारे आता ग्लॅक्सो प्रस्तावित आहे, कॅडबरी प्रस्तावित आहे। या ठिकाणी तुम्ही बघाल या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डर लोकांसाठी ही लोक स्वतः फायले घेऊन फिरतात आर्किटेक्ट। आता आम्ही 2 वर्ष एका कामाच्या मागे लागलोय, सार्वजनिक हिताचं काम आहे आमचं, राजीव गांधींच्या पुतळ्यांचं। बिचारा आयुक्तांनी त्याच्यावर बजेट 32 लाखाचं कमी पडत होतं, ते पण करून घेतलं, शासनाकडे पैसे करायचे। आता आम्ही कालपासून फोन लावतोय, इथे सिंगापूरवरनं पण मी फोन लावला, फाईल कुठे आहे नेमकी सांगायला तयार नाहीत, फाईली दडवून ठेवतात हे लोक। आयुक्ताच्या मंजुरीला गेलं, ह्याच्या मंजुरीला गेलं, त्याच्या मंजुरीला गेलं।
शिवसेना ठाणे जिल्हा शाखा महिला आघाडी आणि चैत्रगौरी महिला मंडळ यांनी जागतिक महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा आणि विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यांचा बक्षीस वितरण समारोह आणि किरण वेहले प्रस्तुत उधळू रंग स्वरांचे मराठी गाण्यांच्या कार्यक्रमांचं आयोजन सिद्धेश्वर तलाव ठाणे येथील कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदानात करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन शिल्पा सरपोतदार यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला आयोजक नंदिनी विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका रागिणी भास्कर वैरीशेट्टी, नीलम ढवण, स्नेहल सावंत, माजी नगरसेवक मंदार विचारे, नवी मुंबई महिला आघाडीच्या रंजना शिंत्रे, माजी महापौर स्मिता इंदुलकर, महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, संपदा पांचाळ, महिला शहर संघटक प्रमिला भांगे, ज्योती कोळी, विद्या कदम, महिला उपशहर संघटक मंजिरी ढमाले, कुंदा दळवी, चैत्रगौरी महिला मंडळाच्या अध्यक्ष अपूर्वा तेलवणे, अनुराधा बाईत, विभाग संघटक नंदा कोथळे, वर्षा पाटील, भारती गायकवाड, उपविभाग संघटक राजेश्री सुर्वे, तसंच मेघा विचारे, गौरीताई ताम्हणकर, सुनंदा देशपांडे आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. यावेळी रंग उधळू स्वरांचे मराठी गाण्यांचा कार्यक्रम संपन्न होत असताना मिस सुंदरी, मिसेस सुंदरी, पारंपरिक वेशभूषा आणि केशभूषा यांच्या स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात आली. तसंच 9 मार्च रोजी झालेल्या पाककला स्पर्धा, संगीत खुर्ची, धावणे, महिला आणि मुली, बुकिंग ब्लॉसिंग, बकेटबॉल, चमचागोटी, स्टेशन गेम, केसात स्ट्रॉ टाकणं आदी स्पर्धांमधील विजेत्यांना उत्तेजनार्थ पारितोषिकं तसंच ज्येष्ठ पुरुष आणि कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि भव्य लकी ड्रॉचं आयोजनही करण्यात आलं होतं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारेंसारखे आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय लागू शकतो. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा मुख्यमंत्र्यांना सणसणीत इशारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारेंसारखे आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणं सोपं आहे, तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय देखील लागू शकतो, हे लक्षात ठेवावं, असा सणसणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल दिल्या आहेत. शिवसेनेचे नेते सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तीस्थळं, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल की रायगड लोकसभा असेल, यांच्यावर वारंवार टीका टिप्पणी करत असतात.
आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते असून आमच्या स्वाभिमानावर जर कोणी हल्ले करत असतील आणि कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणं सोपं आहे, तर कल्याण लोकसभेत वेगळा निकाल देखील लागू शकतो हे ध्यानात ठेवावं. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमध्ये चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतारे यांना अडवावं, त्यांना योग्य ती समज द्यावी. आमच्या नेत्यांवर, आमच्या शक्तिस्थळांवर, आमच्या स्वाभिमानावर जर कोणी घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेत देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र दिसू शकतं, एवढंच या निमित्तानं सांगतो, असं प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले. 2019ला लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामती मतदारसंघात विजय झाला. सातत्यानं बारामती मतदारसंघात विकासकामांच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिला आहे. याही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ येथून निश्चित विजयी होईल. विजय शिवतारे त्यांचा वैयक्तिक अजेंडा चालवत असतील तर त्यांना योग्य ती समज ही मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे. आम्ही देखील असे अनेक मतदारसंघ आहेत की ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी वातावरण गढूळ करू शकतात. आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याबद्दल व्यक्तिगत खालच्या पातळीवर टीका तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना अजितदादा यांनी तुझा आवाका किती, तू बोलतोस किती, यावेळी तू कसा आमदार बनतो हे पाहतो, असं प्रतिआव्हान दिलं होतं. आणि साऱ्या महाराष्ट्राला हे माहीत आहे की अजितदादा जे बोलतात ते करून दाखवतात. ते त्यांनी करून दाखवलं. भाजपचं केंद्रीय नेतृत्व, गृहमंत्री अमितभाई शहा, भाजप अध्यक्ष JP नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व नेते जागा वाटपाची योग्य ती बोलणी करतील आणि ठाणे भिवंडी कल्याण इथून महायुतीचा उमेदवार विक्रमी मताधिक्यानं विजयी होईल. परंतु शिवराळ नेते विजय शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांनी आवरावं, अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळं चित्र दिसेल, असा स्पष्ट इशारा प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिलाय. काय सांगाल, एकीकडे महायुती असताना दुसरीकडे शिवतारे यांनी जे वाक्य केले की सातबारा हा कोणाच्या नावाने नाही, पवारांच्या दोन्ही पवारांना नाव घेऊन सांगितलेलं आहे. एकंदरीत त्यांची भूमिका वेगळी आहे आणि महायुतीमध्ये असणारी भूमिका वेगळी. काल शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल दिले. माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तिस्थळं, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल, रायगड लोकसभा असेल, याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टीका टिप्पणी करत असतात. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे, तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतारे यांना अडवावं, त्यांना योग्य ती समज द्यावी. अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत राष्ट्रवादीचे. आमच्या नेत्यांवर, आमच्या शक्तिस्थळावर, आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं.